Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी महेश सकट, अध्यक्ष लहुजी पॅंथर सेना. महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून जे कॉलेजेस आहेत, जे शिक्षण संस्था आहेत, यांना काँग्रेसच्या काळापासून ते आता भाजपच्या काळापर्यंत पोचण्याचं काम चालू आहे. याच्याकडं कोणाचंही लक्ष नसल्यामुळे अशा शिक्षण सम्राटांचं पावतं. नुकतीच एक घटना अशी घडलेली आहे पुणे शहरामध्ये जयदेव कॉलेज येथे. जयदेव कॉलेज येथे अशी घटना घडलेली आहे की स्कॉलरशिप जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांची स्कॉलरशिप 3 वर्षाची समाज कल्याणनी जमा केली नव्हती. परंतु कॉलेजची एसी कॅटेगरीच्या फीप्रमाणे विद्यार्थ्यांनी फी भरून देखील 3 वर्षाचे एकत्रित रक्कम विद्यार्थ्याच्या अकाउंटवर समाज कल्याणचे जमा झाल्याने ह्या कॉलेजचे डोळे फिरले आणि ह्या कॉलेजनी त्या विद्यार्थिनीचा TC रेकॉर्डून ठेवला. ती आहे ती फी भरा म्हणून, ते तुमची नाही आहे, ती कॉलेजची फी आहे म्हणून. जर एसी कॅटेगरीच्या नियमाप्रमाणे जर फी भरली असेल तर एक्स्ट्रा फी भरायची काही गरज नसून ह्या विषयावरती संघटनेच्या वतीने आवाज उठवण्यात येत असून समाज कल्याण तसेच कॉलेज व शासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे. थोडक्यात माहिती अशी की महाराष्ट्रामध्ये बरेचसे कॉलेज आहेत आणि पूर्वी त्या कॉलेजला स्कॉलरशिप भरल्यानंतर, स्कॉलरशिपचा फॉर्म भरल्यानंतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी तो स्कॉलरशिपचा फॉर्म विद्यार्थी कॉलेजला जमा करायचे आणि सर्व फी जर समाज कल्याणची जेवढे काय रक्कम असेल ते कॉलेजला मिळायची, प्लस विद्यार्थ्यांकडून देखील एसीची फी घ्यायचे. असं 1.5 पैसे वसूल केले जायचे. मागील एक 8-10 वर्षापूर्वी संघटनेच्या लक्षात आल्याने संघटनेने आंदोलन केलं आणि ह्याचा आवाज उठवला आणि ह्याचा फलित म्हणून शासनाने विद्यार्थ्यांना ज्यावेळेला मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षणासाठी स्कॉलरशिपचा फॉर्म भरतात त्या फॉर्म भरताना बँकेचा अकाउंट नंबर वगैरे हे करून फॉर्म भरून द्यायचा आहे. त्यावेळेपासून ते आत्तापर्यंत विद्यार्थ्याच्या अकाउंटवरती 60% रक्कम जमा होते आणि 40% कॉलेजला जमा होते. असं हे शिष्यवृत्तीचा योजना आहे. परंतु जे कॉलेज आहेत, जे शिक्षण सम्राट आहेत, त्या लोकांनी व समाज कल्याणातील काय भ्रष्ट अधिकारी यांच्या हातमिळवणी करून ह्यांनी जे 2021 पासून ते आत्तापर्यंत समाज कल्याणची रक्कम जे रखडली होती, विद्यार्थ्यांच्या अकाउंटला मिळाली नव्हती, ती रक्कम एकदम मिळाली. कोणाच्या अकाउंटमध्ये 20, कोणाच्या अकाउंटमध्ये 30, कोणाच्या अकाउंटमध्ये 15-20, जसे शिक्षणाचं हे असेल तसे पैसे जमा झाल्याने ह्या कॉलेजचे आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचे डोळे फिरले आणि ते रक्कम रिटर्न परत काढून कॉलेजला भरायला लावतात. तर हा एक मोठा भ्रष्टाचार शिक्षण क्षेत्रातील असून याच्याकडं शासनाने लक्ष द्यावं व ह्या शिक्षण सम्राटांचे मान्यता रद्द करावी या कॉलेजची. ही संघटनेच्या वतीने आता पुढील कालखंडामध्ये ह्या गरीब नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी हा लढा माझा उभा राहणार असून जर पुढील कालखंडामध्ये मागील जर 21% विद्यार्थी अनुसूचित जाती जमातीतील 21% विद्यार्थी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतात, परंतु हे महाराष्ट्र शासन, हे सरकार त्यांना ज्या सवलती देतात, मग ते मेंटेनन्सचं सवलत असू, जागा लीजवरती कमी दरामध्ये, कॉलेज उभारल्यानंतर त्याचा मेंटेनन्स, परत शिक्षण शिकवायला जे प्राध्यापक असतात त्यांचा पगार देखील शासन देतं आहे. ज्यांना 60% ज्या कॉलेजला 100% अनुदान आहे तर 100% त्यांना फॅसिलिटी मिळतात. परंतु मागासवर्गीय विद्यार्थी किती शिकतात तिथं 21%
अनुसूचित जाती आणि जमातीतील 21% विद्यार्थी शिक्षण घेतात आणि 80%च्या लोकांसाठी त्या कॉलेजच्या फॅसिलिटी हे सरकार देतं आहे. मग त्याच्यामध्ये डोनेशन घेतात, भरमसाठ फी आकारून देखील ओपनच्या विद्यार्थ्यांकडून. मग हे शासन ज्या शिक्षण सम्राटांनी एक कॉलेज काढलं असेल तर त्याची 4-4, 5-5 कॉलेज होतात आणि हे प्रस्थ वाढत जातं आणि ह्याला पोचण्याचं काम, यांची पोटं भरण्याचं काम हे शासन करतं आहे. जे पूर्वी काँग्रेसच्या काळापासून चालू होतं ते आताच्या भाजपच्या काळापर्यंत चालू आहे. हे कधी थांबणार आहे? ह्याच्यासाठी आपण आवाज उठवणं गरजेचं आहे. सज्जन जे नागरिक आहेत, ज्यांची मुलं शिकत आहेत, त्यांनी जागरूक राहण्याची गरज आहे आणि या विषयावरती आवाज उठवायची गरज आहे. मी संघटनेच्या वतीने येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये जर हा निर्णय झाला नाही तर मी माननीय मंत्रालय येथे आंदोलन करणार आहे. प्रथम समाज कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयासमोर 2 दिवसीय आंदोलन होणार आहे. त्याच्यानंतर उग्र आंदोलनचे स्वरूप राहणार आहे, ते मंत्रालयापर्यंत राहणार आहे. याची दक्षता शासनाने घ्यावी. धन्यवाद.